आजकाल शेतीमध्ये कमीत कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं हे खूप मोठं आव्हान बनलं आहे आणि यावर एक उत्तम उपाय म्हणून तंत्रज्ञान पुढे येत आहे. चला तर मग या स्रोतांच्या आधारे समजून घेऊया की हे तंत्रज्ञान आपल्या शेतीचं भविष्य कसं बदलू शकतं. इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमेशनमुळे शेतीत अनेक फायदे मिळतात. पाण्याची बचत होते, माणसांचे कष्ट कमी होतात आणि उत्पन्नही वाढतं. यातल्या अनेक तंत्रज्ञानांपैकी एक सगळ्यात प्रभावी तंत्रज्ञान म्हणजे स्वयंचलित सिंचन प्रणाली म्हणजेच ऑटोमेटेड इरिगेशन सिस्टम. आता ही प्रणाली काम कशी करते हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपी आणि मस्त कल्पना वापरणार आहोत. असं समजा की ही प्रणाली म्हणजे दुसरं तिसरं काही नसून शेताची स्वतःची एक स्मार्ट रक्ताभिसरण संस्था आहे. तर मग ही रक्ताभिसरण संस्था नक्की करते काय? ही सिस्टम सेन्सर्स, कंट्रोलर्स आणि ॲक्च्युएटर्स वापरून पिकांना लागणाऱ्या ओलाव्याची एक ठरवलेली पातळी, ज्याला सेट पॉइंट म्हणतात, ती कायम ठेवते. याचा सरळ अर्थ असा की पिकांना नेहमी अगदी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच पाणी मिळतं. आपल्या शरीरात जसं नसांचं जाळं असतं जे आपल्याला वातावरणातले बदल जाणून देतं, अगदी तसंच ह्या प्रणालीमध्ये सेन्सर्स हे शेताचे मज्जातंतू म्हणून काम करतात. ते जमिनीतील आणि वातावरणातल्या बदलांची सगळी माहिती गोळा करून सिस्टीमला पाठवत राहतात. या प्रणालीमध्ये अनेक प्रकारचे सेन्सर्स वापरले जातात. काही मातीतला ओलावा मोजतात, तर काही पाऊस किंवा तापमान ओळखतात. एवढंच नाही तर पाण्याच्या टाकीत किती पाणी शिल्लक आहे हे तपासणारे सेन्सर्सही असतात. हे सगळे सेन्सर्स मिळून शेताच्या परिस्थितीचं एक अचूक चित्र तयार करतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा सेन्सर म्हणजे मातीतील ओलावा ओळखणारा सेन्सर, कारण तोच तर प्रणालीला अगदी बरोबर सांगतो की जमिनीला पाण्याची गरज कधी आणि नेमकी किती आहे. यामुळे पिकांना जास्त किंवा कमी पाणी देण्याची जी समस्या आहे ना, ती पूर्णपणे टळते. आता हे ओलावा मोजणारे सेन्सर्स आहेत ना, ते मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात. पहिला आहे रेझिस्टिव्ह आणि दुसरा आहे कॅपॅसिटिव्ह. दोन्हीचं काम एकच, पण करण्याची पद्धत वेगळी आहे. या दोन सेन्सर्समधला फरक पाहणं खूप महत्त्वाचं आहे. रेझिस्टिव्ह सेन्सरला गंज लागतो, त्यामुळे ते लवकर खराब होतात आणि त्यांची अचूकताही कमी असते. याच्या अगदी उलट कॅपॅसिटिव्ह सेन्सर जास्त टिकाऊ आणि अचूक असतात आणि म्हणूनच व्यावसायिक शेतीमध्ये जास्त काळासाठी कॅपॅसिटिव्ह सेन्सर्सनाच पसंती दिली जाते. ठीक आहे, तर सेन्सर्सनी माहिती गोळा केली, पण त्या माहितीचं पुढे काय? इथेच प्रणालीचा मेंदू म्हणजे कंट्रोलर आणि स्नायू म्हणजे ॲक्च्युएटर्स कामाला लागतात. कंट्रोलर नावाप्रमाणेच या संपूर्ण प्रणालीचा मेंदू आहे. तो सेन्सर्सकडून आलेला डेटा घेतो आणि त्याची तुलना आधीच ठरवलेल्या ओलाव्याच्या पातळीशी म्हणजे सेट पॉइंटशी करतो. आणि जर ओलावा कमी असेल तर तो लगेच ॲक्च्युएटर्सना म्हणजे प्रणालीच्या स्नायूंना काम सुरू करण्याचा आदेश देतो. आणि ॲक्च्युएटर्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी उपकरणं आहेत जी कंट्रोलरचा प्रत्येक आदेश पाळतात. ती कंट्रोलरकडून आलेले विजेचे संकेत घेतात आणि त्यांचं रूपांतर थेट कृतीत करतात, म्हणजे पाण्याचा व्हॉल्व्ह उघडणं किंवा पंप सुरू करणं. हे बघा, हा आहे एक सोलेनॉइड व्हॉल्व्ह. हा एक खूप सामान्यपणे वापरला जाणारा ॲक्च्युएटर आहे. याला आपण एक स्वयंचलित नळ समजू शकतो, जो कंट्रोलरच्या आदेशानुसार पाण्याचा प्रवाह सुरू किंवा बंद करतो. अगदी सोपा आहे. सोलेनॉइड व्हॉल्व्हसोबतच मोटराइज्ड पंप जे पाणी पोचवण्यासाठी दाब निर्माण करतात आणि लिनियर ॲक्च्युएटर्स जे स्प्रिंकलरची दिशा बदलतात, हे सगळे स्नायू एकत्र येऊन सिंचन नेटवर्कवर अचूक नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. तर ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळे भाग वेगवेगळे काम करत नाहीत. ते एका हुशार, स्वतःला सांभाळणाऱ्या प्रणालीचा भाग म्हणून काम करतात, ज्याला क्लोज्ड लूप कंट्रोल सिस्टीम किंवा फीडबॅक लूप असं म्हणतात. हे समजून घेण्यासाठी ओपन लूप आणि क्लोज्ड लूपमधला फरक पाहूया. ओपन लूप म्हणजे साधं टायमर लावण्यासारखं. तो फक्त आदेश देतो, पण काम झालं की नाही हे तपासत नाही. या उलट क्लोज्ड लूप प्रणाली सतत सेन्सरकडून माहिती घेऊन स्वतःच्या कामात गरजेनुसार सुधारणा करत राहते. हे उदाहरण अगदी छान स्पष्ट करतं. बघा, सेन्सर कोरडी जमीन ओळखतो, कंट्रोलर निर्णय घेतो, ॲक्च्युएटर व्हॉल्व्ह उघडतो, पाणी दिलं जातं आणि ओलावा योग्य पातळीवर आल्यावर सेन्सर पुन्हा माहिती देतो आणि प्रणाली आपोआप बंद होते. हे चक्र सतत स्वतःहून सुरू राहतं. चला, आता या प्रणालीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या सगळ्याचा शेतकऱ्याला आणि पर्यावरणाला नक्की फायदा काय होतो? याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत. पाण्याची प्रचंड बचत होते, वीज आणि खतांवरचा खर्च कमी होतो, पिकांना योग्य वेळी पाणी मिळाल्यानं उत्पादनात वाढ होते आणि शेतकऱ्यांचे कष्टही वाचतात. इतकंच नाही तर IoT तंत्रज्ञानामुळे मोबाईल ॲपच्या मदतीनं आपण कुठूनही या प्रणालीवर नियंत्रण ठेवू शकतो. आणि विशेषतः ठिबक सिंचन प्रणाली
जेव्हा या ऑटोमेशनसोबत जोडली जाते तेव्हा तिची पाणी वापरण्याची कार्यक्षमता जवळपास 90% पोहोचते. याचं कारण म्हणजे पाणी थेट पिकांच्या मुळाशी जातं, ज्यामुळे ते वाया जात नाही. तर हे विश्लेषण आपल्याला दाखवतं की ऑटोमेशन हे फक्त एक तंत्रज्ञान नाही, तर शेतीसाठी एक स्मार्ट रक्ताभिसरण प्रणाली आहे. पण इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच उरतो. हे तंत्रज्ञान शेतीला केवळ स्मार्ट बनवेल की भविष्यात तिला पूर्णपणे स्वयंपूर्ण करेल?